मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेत छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची. त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 10 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घेऊ शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला पंचकोनी गळ्याचा आकार. बघा, ह्याप्रमाणे पहिले आपल्याला अशी रेष मारून घ्यायची आहे. रेष मारून झाली की जी तिरपी रेष आपण मारली याच्यावरचं कट वर्कचं डिझाईन आपल्याला इथे करायचं आहे. इथे 3 आपल्याला बसले पाहिजे, तर इथे आपले 2च झाले. तर आपण पुन्हा एकदा असं आखून घेऊया. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला हे 3 असे कटवर्क बनवायचे. इकडे सुद्धा तुम्ही करू शकता. मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. नंतरून घ्यायचा आहे कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची. बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच बरोबर कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढायची. पुन्हा कॅनव्हासला घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचा आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची. आता अगदी व्यवस्थित. मैत्रिणींनो, हे 32 छातीच्या मापाची कटिंग आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार ही कटिंग करायची आहे. अगदी व्यवस्थित जसा आकार आपण आखला ना तसाच तो तयार होईल याची खात्री करून आणि मगच ही शिलाई आपल्याला मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज अशी छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल आणि तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघायला मिळतील. बघा, अगदी व्यवस्थित हे कोपऱ्यांमध्ये व्यवस्थित कट मारायचा आहे. शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करायचं आहे. हे जे आकार आपण कट केलेले आहे ना ते अगदी व्यवस्थित असे बोटाने बाहेर करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला इथे आता शिलाई मारून घ्यायची. अगदी व्यवस्थित ते आकार करून घेतले की आपल्याला आता वरतून छान अशी दापटी पूर्ण गळ्यावरती मारून घ्यायची. मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि छान अशी कमेंटसुद्धा करायची. मैत्रिणींनो, छान अशी व्हिडिओ बघून आणि त्याच्याखाली छान अशी कमेंट तुम्ही करायची आहे. बघा, अगदी व्यवस्थित आणि सावकाश शिलाई मारून आणि हा आकार जो आहे तो आपल्याला असा पूर्ण करून घ्यायचा आहे. बघा, अगदी छान असा आकार आपला गळ्याचा तयार झालेला आहे. कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. अस्तर जॉईंट झालं की हा उरलेला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते. आता पाठीवरचे टक्स आपल्याला मारायचे, त्याच्यासाठी इथे असं पॉईंट टाकायचा आहे.
खाली अर्धा इंच रुंदीला पकडायचं आणि वरती 4.5 इंच उंचीला पकडून दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाब टीप, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर सुंदर अशी लेस आपल्याला इथे घ्यायची. अगदी नाजूक लेस आपण इथे वापरणार आहे. पूर्ण गळ्यावरती ही लावून घ्यायची आहे. अगदी जसा आकार आपण दिलाय तसाच तो आपल्याला लेस लावून पूर्ण करायचा आहे. एकदम अशी पातळ लेस घेतली की ती आपल्याला वळवायला सोपी जाते. त्याच्यामुळे ना अशी कटवर्क जर डिझाईन असेल तर अगदी बारीक लेस आपण इथे वापरायची आहे, म्हणजे सुंदर डिझाईन आपली तयार होते. बघा आपली लेस लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला खडूने असा गोल आकार इथे द्यायचा आहे. ह्या पद्धतीने हा आकार आपण इकडनं सुद्धा समटवून घेऊ आणि तो डार्क करून घेऊ, म्हणजे डिझाईन बनवायला सोपं जाईल. आता घ्यायचं आपल्याला कॉन्ट्रास्ट कपड्याचे तुकडे, 2x2 चौकोनी तुकडे घेऊन त्याला ह्याप्रमाणे त्रिकोण बनवून दोन्ही टोक असे दुमडायचे. छान अशी डिझाईन आपल्याला इथे करायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे डिझाईनला फिनिशिंग छान येते. ह्याप्रमाणे डिझाईन बनवून घ्यायची आणि जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती आपल्याला ही डिझाईन लावायची. थोडं अंतर सोडून ही डिझाईन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला हीच डिझाईन आपण इथे घेऊन जे आपले डिझाईनचे जे कोपरे आहेत ना तिथे आपल्याला फक्त या डिझाईनचा एक कोपरा बाहेर दिसेल अशा पद्धतीने ह्या कोपऱ्यांमध्ये ही डिझाईन लावून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने आपण हे सगळे जेवढे कोपरे दिसत होते तेवढ्यामध्ये ती डिझाईन लावून आणखी सुंदर तो गळा बनवला आहे. पुन्हा लेस घ्यायची आहे, थोडीशी रुंद लेस आपल्याला इथे वापरायची आहे, म्हणजे डिझाईन कवर झाली पाहिजे. अशा पद्धतीने डिझाईनची जी शिलाई मारलेली आपण ती शिलाई दिसू नये म्हणून थोडीशी ब्रॉड लेस इथे आपण वापरायची आहे आणि लेसला डबल शिलाई मारायची आहे, म्हणजे छान अशी फिनिशिंग लेसला सुद्धा येते. बघा ह्या पद्धतीने ही लेस लावून आपल्याला ही कंप्लीट करून घ्यायची डिझाईन. त्याच्यानंतर सुंदर असे लटकन आपल्याला बनवायचे. चौकोनी तुकडे घेऊन त्याला एका चौकोनला त्रिकोण शिवायचा आहे आणि ह्या चौकोनामध्ये ह्या पद्धतीने ठेवून बघा ह्या पद्धतीने कपडा फोल्ड करायचा. पुन्हा ओपन करून हा त्रिकोण पूर्ण शिवून घ्यायचा. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा. सुंदर अशी लेस याच्यावरती लावून घ्यायची आणि सुंदर असं लटकन आपलं कमी वेळामध्ये तयार होतं. बघा अगदी सुंदर असं लटकन आपण इथे बनवलं आहे आणि दुसरं लटकन आपल्याला याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. आणि रोज आपल्या डिझाईनमध्ये वेगवेगळे लटकनसुद्धा बनवले जातात, ते सुद्धा तुम्हाला शिकायला मिळतील. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. बघा ह्या पद्धतीने आपले दोघंही लटकन तयार झाले. वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉड आपल्याला आता जॉईंट करून घ्यायचे आहे. आता घ्यायचे आपण सुई दोरा आणि मणी, आणि जी डिझाईन आपण बनवली ना त्या डिझाईनला आपल्याला घ्यायचे मणी लावून.
बघा ह्या पद्धतीने पूर्ण डिझाईनवरती आपण आता मणी लावून घेणार आहे. आपले मणीसुद्धा लावून झालेले आहे. आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.